नमस्कार मंडळी. बिना पाकाचे रवा लाडू करायचे सहसा टाळलं जातं. प्रमाण जरा तरी चुकलं तर लाडू फसलाच समजा. रवा लाडू करताना रवा कोणता घ्यावा, कितपत भाजावा, तुपाचं प्रमाण किती असावं, साखर किती घालावी, अशा भरपूर प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मिळतील. आणि एकदा माझ्या पद्धतीने लाडू केले की अजिबात कुठे फसणार देखील नाही. तर चला वेळ न घालवता तोंडात टाकताच विरघळणारे बिना पाकाचे आपण रवा लाडू करायला घेऊयात. तर सर्वात प्रथम मंद आचेवर जाड बुडाची कढई ठेवून घेतली. आता त्यामध्ये अर्धा वाटी घट्ट तूप घालून घेऊयात. मी दाखवल्याप्रमाणे घट्टसर असेल तर अर्धा वाटी आणि पूर्णपणे वितळला असेल तर पाऊण वाटी तूप घ्यावे. रवा लाडू करण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्याच वाटीने आपण सर्व साहित्याचं प्रमाण घेणार आहोत. ज्या वाटीने आपण अर्धा वाटी तूप घेतलं त्याच वाटीने 2 वाटी बारीक म्हणजे 0 नंबरचा रवा घालून घेतलेला आहे. अजिबात लाडू करण्यासाठी जाड रव्याचा वापर करू नका, नाहीतर लाडू खाताना कर असे देखील लागतील आणि व्यवस्थित लाडू अजिबात वळता देखील येणार नाही. कढईमध्ये तूप घातल्यानंतर कडकडीत गरम न करता हलकंसं तूप वितळायला लागल्यानंतर लगेच त्यामध्ये 2 वाटी रवा घालून घ्यावा. कुठेही गॅसची आच मोठी न करता तुपामध्ये रवा घातल्यानंतर मंद ते मध्यम आचेवरती आपण 25 मिनिटे सतत परतत हा रवा छान भाजून घेणार आहोत. भाजताना अजिबात रव्याचा कलर बदलता कामा नये. रवा खाली लागला की समजायचा रव्याचा कलर बदललाच. म्हणून सतत परतणे रवा लाडू करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. रवा लाडू करताना कधीही बारीक रव्याचा वापर केल्यामुळे लाडू देखील छान वळला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे लाडू खाताना कर देखील लागत नाही. पेढ्यासारखा मौसूद लाडू होण्यासाठी शेवटी आपण एक ट्रिक वापरणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा. तर अशा प्रकारे मंद ते मध्यम आचेवरती सतत परतत 25 मिनिटे मी रव्याचा कलर न बदलता रवा छान भाजून घेतला. आता गॅस बंद करून रवा गरम असतानाच त्यामध्ये ज्या वाटीने आपण सुरुवातीला तूप आणि रवा घेतला त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घालून घेऊयात. नेहमीची साखर मी मिक्सरला दळून घेऊन अशा प्रकारे पिठी साखर करून घेतली. आता ही पिठी साखर आपण व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात. 2 वाटी बारीक रव्यासाठी 1 वाटी पिठी साखर परफेक्ट असं गोडीचं प्रमाण आहे. परंतु पिठी साखर तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. पिठी साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अशा प्रकारे गरम कढईमध्येच मी छान चोपून असा रवा घेतलेला आहे. अजिबात रवा भाजल्यानंतर गॅस चालू करू नका. तासाभरासाठी संपूर्ण रव्याचं मिश्रण थंड होईपर्यंत मी एका बाजूला ठेवून घेतलेले होते. पेढ्यासारखे मौसूद रवा लाडू करण्यासाठी आता आपण एक ट्रिक पाहणार आहोत. ती म्हणजे लाडूचं मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर थोडंसं मिश्रण मिक्सरच्या जारमध्ये घालून हलकंसं फिरवून घ्यावं. त्यामुळे छान पेढ्यासारखं मिश्रणाला स्ट्रक्चर येतं आणि रवा लाडू देखील छान पेढ्यासारखे मौसूद असे लागतात. गोडाच्या पदार्थामध्ये वेलची आणि जायफळ पूड टाकल्याशिवाय त्या पदार्थाला अजिबात चव येत नाही. आता त्यामध्ये आपण वेलची आणि जायफळ पूड टाकून घेऊन पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून नंतर थोडंसं करून मिक्सरला फिरवून घेऊयात. मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे छान पेढ्यासारखे मौसूद लाडू तर होतात आणि लाडू देखील अलगद असे वळले जातात. ज्याप्रमाणे आपण पाकातील रवा लाडू करतो ना त्याप्रमाणे अलगद असे लाडू देखील वळता येतात. कधी काय होतं, बिना पाकाचे रवा लाडू आपण करतो परंतु हवे तसे गोल गरगरीत वळताच येत नाही. म्हणूनच ही मी टीप या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर समजा कधी ड्राय झालं तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं गरम करून तूप घातले तरीही चालेल. रवा लाडूचं मिश्रण जास्तच कधी ओलसर झालं तर त्यामध्ये थोडासा बारीक रवा भाजून घातला तरीही चालेल. परंतु मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये तुम्ही हे रवा लाडू केले ना तर अजिबात तुम्हाला हे दोन्हीही गोष्टी कराव्या लागणारच नाही. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे पहा छान मिश्रणाला हलकासा ओलसरपणा देखील आलेला आहे आणि त्यामुळेच लाडू देखील छान देखील वळता येतात. नवशिके देखील किंवा पहिल्या प्रयत्नात जे लाडू करत आहेत ना त्यांचे देखील सहजपणे लाडू वळता येतील. तुम्हाला आवडत असतील तर ह्या स्टेपला तुम्ही थोडेसे तुपामध्ये भाजून घेतलेला सुकामेवा देखील घालू शकता.
पाक कुठे चुकला की रवा लाडू फसला. परंतु आज आपण बिना पाकाचे रवा लाडू करत आहोत, ते देखील कुठेही न फसता. संपूर्ण लाडूचा आकार एकसारखा होण्यासाठी अशा प्रकारे छोट्या पळीने मी त्यामध्ये मिश्रण घालून छोटे छोटे लाडू वळून घेणार आहे. त्यामुळे एकसारखे लाडू देखील छान तयार होतात. लाडू छान हाताने दाबून घेतल्यानंतर हातावरती तो अशाप्रमाणे खेळवला की लाडूला छान शाईन येते आणि दिसायला देखील लाडू छान दिसतो. हातावरती किती खेळवला तरी देखील अजिबात हा बिना पाकाचा लाडू फुटत देखील नाही. त्यामुळे तुम्हाला कळालंच असेल किती परफेक्ट असे बिना पाकाचे रवा लाडू तयार झालेत ना. चला तर अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे आपण एक एक करून सर्व रवा लाडू वळून घेऊयात. सुरुवातीला मला देखील हे बिना पाकाचे रवा लाडू करताना थोडीशी भीतीच वाटायची. परंतु मला हे प्रमाण जेव्हापासून माहीत पडलं आहे ना, तेव्हापासून माझे रवा लाडू अजिबात कुठे देखील फसत नाही. मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे लाडू देखील छानपैकी एकसारखे असे वळले जातात. आता मुलांच्या शाळेची लगबग चालू झालेली आहे. रोज रोज मधल्या सुट्टीच्या टिफिनला काय करायचं, तर अशा वेळेस तुम्ही हे रवा लाडू नक्कीच करून देऊ शकता. एक एक करून अशा प्रकारे मी सर्व हे रवा लाडू करून घेतलेले आहे. बघता क्षणी कोणाला कळणार देखील नाही हे बिना पाकाचे रवा लाडू आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि मऊसूद हे रवा लाडू तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे तुम्हाला माझी ही रवा लाडूची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. मी तर बिना पाकाच्या रवा लाडूचा आस्वाद घेतला आहे. तुम्ही कधी घेताय?